तात्या बाहेर एवढं मोक्कार ऊन पडलेलं आहे, म्हणजे जगामध्ये विदर्भ आणि मराठवाडा आपल्या महाराष्ट्रातला नंबर 1 वर आहे बघा उष्णतेमध्ये. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे का? अरे मोक्कार नाही, गाण फाडून पडलेले पिंट्यात तुला सांगतो. अक्षरशः म्हणजे 10 मिनिटात मी गाडी उन्हामध्ये उभी केली होती. त्याच्यावर जेव्हा बसलो ना तव्यासारखी अशी गाडी पोळाली मला की बोचा असा कडक झाला की त्याला हात लावला की पापडासारखा कडकड कडकड कड आवाज येऊ लागला बघ. तर त्या एसी आणि कूलरचा पण काही फरक पडणं झालाय बघा यामुळं. तू एसी लाव, कूलर लाव, फॅन लाव, लेमडा लसूण काय लावायचं ते लाव, घंटा फरक पडणार नाही काही. आणि एवढं सगळं लावून पण घामाच्या नुसत्या धारा अंगाला, मी तुला सांगतो बोचा तर एवढा ओला झाला होता परवाच्या दिवशी. तू जर त्याला पिळलं असतं ना बकेटभर पाणी निघालं असतं त्याच्यातून. आणि त्यातल्या त्यात पिंट्या जर तू हागायला गेला ना त्यातून पण नुसत्या वाफा, जणू बोचा नाही ड्रॅगनचं तोंडच असल्यासारखं वाटू लागलं बघ मला काल परवा. तर मला वाटलं कुठं आग बिकतं नाही बघणार आता. काय येत त्या? अरे तुला काय खोटं वाटायला काय? तुला सांगतो पिंट्या, तू फक्त 10 मिनटं परभणी आणि अकोल्याच्या रोडवर फिरून दाखव मला भर दुपारी. नाही तुझा क्रिस गेल झाला तर या कागदाची पोंगळी करून तू माझ्या ढुंगणात घाल. आणि जर माझं खरं निघालं तर मी याचीच पोंगळी करून तुझ्या बोच्यात खुपसणार, समजलं का? अरे सॉरी तात्या. अरे 47-48 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जोक आहे वय. हा बरं कशामुळे झालं हे सगळं? हे सगळं झालंय दमानं तात्या दमानं. डिफॉरेस्टेशन रे, म्हणजे वृक्षतोडीमुळे झालेलं आहे सगळं बघ. बरं तात्या याच्यावर काही उपाय योजना काही आहे का नाही? हे बघ पिंट्या, जसं हागणं झालं तर स्वतःचं पाणी स्वतःच टाकतो ना, का बोलवतो बाजूच्याला कोणाला? हे आपणच केलेली कांड करणी सगळं आहे. झाडं तोड केली, परत निसर्गाचा नाश केला, सगळं आपल्यामुळे झालेलं आहे. तर आपल्यालाच काहीतरी करावं लागेल ना. म्हणून वृक्ष लागवड हा एकमेव उपाय आहे बघ पिंट्या. आणि सध्याच्या स्थितीसाठी सांगायचं तर फक्त घराच्या काय बाहेर निघू नको बघ सध्या, नाही तर तुझा हाफ फ्राय झाल्याशिवाय काय तू परत येत नसतो बघ. सिंगल पोरांचे कैवारी आणि हातभट्टी संघटनेचे अध्यक्ष ट्रम्प तात्या आज आपल्यासोबत आहे व्हॅलेंटाईन डे बद्दल चर्चा करायला. ट्रम्प तात्या जरा आहे घाला इकडं. अयो अच्छा, अरे काय ना वातावरण टाईट दिसतंय तुमचं. हा सकाळी टाईटच असते. ये बस इकडं. सिंगल पोरांची सभा बाबा, भरवली बघा आपण. गडाक सगळे सिंगल पोर आहेत होय? हा हात सुजलेले आहेत त्यांचे बघ जरा. गोलीगच की. अरे हातभट्टी संघटनेचा बोला की भाड्या विजय असो. अरे बोल दे ना भाड्या. जय हो बोला दी. अरे तुंबलेले सिंगल आहेत बाबा. सिंगल पोर आंधळ असलेलं परवडते, तुंड नाही परवडत बाबा. तुम्ही पण सिंगल आहेत तात्या? राजन सिंगल आहे, पण आहे ना काही वर्षाखाली माझी गर्लफ्रेंड होती, तिला मी खोलून टाईम डेला हाटला जेवायला नेलं होतं. आणि ती नट मोगरी एवढी अशी होती, इतकी खादडखा बुडाची होती, मला माहीत नव्हतं. तिने पदार्थ जे मी कधी जीवनात ऐकले पण नव्हते ते सगळे ऑर्डर केले. तर आणि नंतर मला विचारते आता तू काय खाणार. मला उपवास धरावा लागला त्या दिवशी. बरं तात्या ते व्हॅलेंटाईन डे कशावर साजरं करतात काय माहिती आहे का तुम्हाला? अरे काय नाही, सिंगल पोरांची डांग जळवून त्यांच्या ढुंगणाचा पापुद्रा करण्याचे धंदे आहेत भाऊ. तुम्हाला खोटं नाही बोलत ना. अरे या निब्बा निब्बीचं प्रेम एवढं सोशल मीडियावर ऋतू येते ना, या प्रेमाची अर्धे थेंब आहे ना ओयोच्या रूममध्ये पडलेले असतात आणि अर्धे थेंब सिंगल पोरांच्या बाथरूममध्ये त्यांचं प्रेम बघून बघा. अरे काय एकट्यात घालायची घाला ना, सगळ्यांना काय दाखवायला तर. आणि यामध्ये खरला एन्जॉय ना हॉटेलचा स्टाफ करतो बघा. फुल HD स्क्रीन. तुमचा तो गावाकडचा किस्सा सांगा की आम्हाला. अरे गावाकडं मला एक पोरगी इतकी जाम आवडली होती ना, तिला बघून मी फिदा झालो होतो आणि तिला मी रोज द्यायचो. एवढा स्टॅमिना आहे का तुमच्यात? अरे रोज म्हणजे गुलाबाचं फुल भाड्या, काय अडाणी बुडाचं आहे राव म्हातारं. अरे माहिती आहे डोन्या मजा करू लागलो, तू असंच करतो, जाऊ दे यार. बरं पुढे काय झालं ते सांग आधी. पुढं मी तिला उसात भेटायला बोलवलं. भेटायला गेलो तितक्यात मला माहितच नव्हतं तिचा बाप बाजूला थागायला बसलेला आहे. वास नाही आला का त्याचा? आला होता वास, पण मला वाटलं ही पाजली असेल. पण आपला मूड बनलेला होता, आपण कुठे एवढं लक्षात देणार कोण पाजलं काय. पण तिच्या बापाने आम्हाला जेव्हा बघितलं ना तसाच भरलेला तांब्या घेऊन माझ्याकडे फेकला आणि चड्डी न घालता जो ऊसा घेऊन माझ्या मागं पळाला नव्हता ना, तुम्हाला खोटं नाही बोलत, माझ्या गोट्या तोंडात आल्या होत्या. बरं त्या पोरीचं काय झालं? ती होय, ती नट मोगरी म्हणली की हाच माझ्या पाठी मागे लागला होता. तेव्हापासून माझा आहे ना प्रेमावरचा विश्वासच उडाला राव. एवढं गुलाबाचं फुल दिलं आणि तिने असं गोळीगत धोका दिला मला. तुम्हाला काय झालं आता? अरे मूळ व्याजाचा त्रास डोन्या. आकडी खा तुम्ही आता. जाऊ दे, घरी जाऊन बर्फ ठेवतो आता. शेवटी व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा. तुला हाताने साजरा कर घरी जाऊन.
यंदा 31ला काहीतरी वेगळं करायचं या हिशोबानं मी आजची मीटिंग बोलवली आहे. तर मग सर्वप्रथम मी आमचे सोबत आहे शेवंताबाईला विचारतो की तुमचे काही प्लॅनिंग असले तर सांगा शेवंताबाई. धन्यवाद तात्या मला इथं बोलवल्याबद्दल. माझं काय म्हणणं आहे, दरवर्षी जसं आपण रूमवर शेतात बसून दारू पितो, तर तुम्हाला दारू प्यायचीच आहे तर मग गोव्याला जाऊन पिऊ की. तिथं गेल्यावर कसं तुमचे दोन्ही पण कामं होतील बघा. म्हणजे दारू पण पिणं होईल, ते पण स्वस्तामध्ये. आणि दुसरं म्हणजे तिथं चड्डी बिकनीवाल्या बायका येतात बाहेर देशातल्या, त्या पण तुम्हाला कशावाल्या चड्डी बिकनीवाल्या तात्या बायका त्या पण तुम्हाला बघायला भेटतील. नळकांड्या मोकळ्या व्हायचे चान्स येते तुमचे. हाताला किती दिवस त्रास द्याल तुम्ही? ए बाई एक सांग मला पहिले, एवढ्या सगळ्यांचा खर्च कोण करणार आहे? तात्या तुम्हीच करणार आहे तो. ए बाई आपल्याच्यानं काय होत नाही बा, इथं गायछाप खायला पैसा नाही आणि तू गोव्याला जायचं म्हणायली, ते पण पार्टीसाठी. येड झाली काय? अहो तात्या ऐकून तर घ्या ना मी काय म्हणते. हे बघ शेवंते, आपल्या अवकातीनुसार बोलावं. जास्त डोंगण फाकवण्याच्या नादात गेलं ना तर उगा येणं विनाकाराने गाड फाटायचे धंदे होतील. समजलं का तुला? अहो तात्या मी तुमच्या एकट्यानंच बोचत आणायचं म्हणत नाहीये. मी म्हणते की सगळ्यांनी मिळून आपण कॉन्ट्री करू. तुमचे थोडे पैसे माझे थोडे पैसे, सगळ्यांनी असं कॉन्ट्री करून गेलं तर मग सगळ्यांचा प्लॅन सक्सेसफुल होईल की. अगं नाही ग शेवंते, पोर लई बारा दसकीचे. तर इथं काल घेतलेले 10 रुपये दुसऱ्या दिवशी परत करत नाही आणि तू कॉन्ट्रीचं म्हणायली. अहो तात्या ऐकून घे तसं नाही माझं. होणार हो, ते माझं आपण काय म्हणतो, वरागच्या खोलीवर बसू, 500 रुपये कॉन्ट्री करू, मस्तपैकी चकनान दारू येऊन जाईल. अहो तात्या पोरं करतील हो कॉन्ट्री. तुम्ही कायला ताण घ्यायले, तर त्याची जिम्मेदारी माझ्यावर सोडा की तुम्ही. अगं नाही ग शेवंते, चल ठीक आहे पोरं कॉन्ट्री करतील, पण माझ्याकडेच पैसा नाही तर मी कुठून अहो, आणू पैसा? अगं ऐक ना, कुठून आणू पैसा? कालच पिंट्याकडून 1000 रुपये घेतले. अहो, आता गोव्यासाठी तात्या. वेगळे कुठून पैसे आणाव मी? आता असं बोलल्यावर कसं जमणार बाबा? अगं म्हणून घ्याय की तुला तिथं नेणार आहे, 1000 लोक भेटतील, पण मला तिथं कोण नेणार नाही. तुझ्याकडे सगळं आहे पण माझ्याकडे काय घंटा आहे, ते काय मी तिथं हलवू का? नाही ना, म्हणून मी काय गोव्याला येणार नाही, एवढं लक्षात ठेव. म्हणून जेवढी चादर आहे तेवढीच पाय फाकवायचे, नाहीतर आहे ना चादरीसोबत बघ गांडी फाटायचे धंदे आहेत. बरं मग थांब, तू काय म्हणतो पिंट्या यावर? मी काय म्हणतो टोन्या, आपण ती जसं म्हणते तसं जाऊ की गोव्याला. होईल की सगळा बंदोबस्त. मस्तपैकी फॉरेनच्या पोरी येत तिथं, दारू पण स्वस्तात भेटते, क्लब पण जात आहे, ते नाश्ता बिचा आहे, ते मस्त. तुझा खर्च मी करतो, आहे घाल्यामध्ये बोलू नको. तू शांत बस फक्त. तू फक्त यायचं का नाही तेवढंच सांगायचं, मध्ये मध्ये ढुंगणात बोटं घालू नको बघ. तर मग ठरलं 31ला आपल्याला गोव्याला जायचं आणि तुमच्या सगळ्यांचा खर्च मी करणार, त्याचा ताण नाही घ्यायचा बघ. समजलं का? बरं, आणि जर खर्च नाही केला ना पिंट्या, याची पुंगळी करून तुझ्या ढोंगणात घालल बघ, लक्षात ठेव. तर मग ठरलं 31ला. जय महाराष्ट्र मंडळी, आज आपल्या संघ आहे न्यूयॉर्कवाडीचे सरपंच ट्रम्प तात्या आणि त्यांची मंडळी मिलेनियन बाई. तर बाई आम्हाला सांगा तुमच्या लव्ह स्टोरीबद्दल. पहिलं तर थेरड्या, तू आधी तोंडातला तंबाखू काढून बोल. मिलेनिया आहे ती, समजलं का? आणि हे बाई बाई काय लावले? मला लाडानं सगळेजण मल्लू म्हणतात, एवढं लक्षात ठेव बघ. आणि म्या लाडा नाहीला पिल्लू म्हणतो बघ. हां, आणि मी यांना लाडा नाही ना सल्लू म्हणते बघा. बरं, पिल्लून सल्लू मदतच नका तुमची घालू. चावड वाड्या, आपल्याकडे जी बिडी ठेवली याच्या बुडावर चटके द्यायला काम येईल बघ, है ना? नाही तर काय बोला बहिणी, जरा जास्तच बोलतोय. मग स्टोरी सांगा ना, टाईमपास काय लावलाय तुम्ही? सांगते. ते कसं झालं माहिती का, हे ना माझ्या भावाच्या मित्राचे हे होते बघा. भावाच्या मित्राचे मोठे भाऊ. अहो नाही हो, आजोबा होते. मग हे यांच्या नातवाल्यानं रोज गोट्या खेळण्यासाठी घेऊन यायचे आमच्याकडं. खरं आहे काय तर ते कसं आहे माहिती आहे बबनराव, मी तुम्हाला ना पहिल्यापासून सगळ्या गोष्टी सांगतो बघा. मी आधी सरपंच बनण्याच्या आधी ना गुरंढोरं चरायला मारणावर जायचो. एकदा अशा शेळ्या चरायला गेला असताना मला ही दिसली तिथं मारणावर, आणि हिच्यासोबत तिची मैत्रीण होती ऋतुजा म्हणून, ती आमच्या शेजारीच राहते एकदम घरावर. हे काय करू लागले? अहो असेच आले होते टिकटॉक व्हिडिओ बनवायला, आणि तेव्हाच पहिल्यांदा मी हिला पाहिलं तिथं. आणि मी म्हणलं की बाबा एवढा भारी माल आपल्या गावाकडं आहे आणि मला काही थांग पत्ताच नाही याच्याबद्दल. तेव्हाच मी डिसाईड केलं की हीच आमच्या घरची सून बनणार आहे, नाही तर नावाला डोनाल्डराव गणपतराव ट्रम्प नाही लावणार बघा. तात्या पण तुमचं नातू होता म्हणजे तुमचं लग्न तर ऑलरेडी झालंच असणार ना? हा ना, मग मी कुठं नाही म्हणलो. बाबण्या, तुला जर माझी स्टोरी सांगितली ना, तुझ्या डोळ्यातूनच नाही तर बॉडीच्या प्रत्येक छिद्रातून पाणी निघेल बघ. माझी जी पहिली बायको होती ती मला सोडून आमच्या दूधवाल्यासोबत पळून गेली, आणि ते पण सायकलवर नेलं तिला. मग त्यानंतर पार मी गममध्ये गेलो होतो, नुसते अरिजित सिंगचे गाणे ऐकून डोळे ओले करायचो आणि थुका सुकवायचो. मग एकदम मारणावर ही दिसली मला, आणि हिच्यासोबत माझी शेजारची दिसली ऋतुजा म्हणून. मग ती एकदम भांडे घासू लागली ऋतुजा. मी तिच्या घरी गेलो, म्हणा बाबा मला तुझी मैत्रीण पटवून दे, कसं हे करून पटवून दे. तिने तेव्हाच आहे ना भांडे घासता घासता मला तांब्या फेकून मारला. म्हणे थेरड्या तुझं वय बघ, त्या पोरीचं वय बघ. म्हणलं बाबा आता प्रेमात कुठं वय बी बघत असतात का?
आणि मग मी तेव्हाच ठरवलं की हिला आहे ना आपल्या जीवावरच पटवायचं, कोणाची मदत नाही घ्यायची म्हणून. आणि मग माझ्या नातवाला मग मी रोज येणं हिच्या घरी घेऊन जायचो हिच्या भावासोबत गोट्या खेळायला, आणि ही तिथे येऊन उभा राहायची. भारी गोट्या खेळायची. नाही तर काय, गोट्या खेळण्यामध्ये ना आपण डिस्ट्रिक्ट लेवल चॅम्पियन होतो बघा. आणि मग आम्ही हळूहळू बोलू लागलो. सकाळी परसाकडीला जाताना पांदीवर भेटू लागलो. आणि एकदा वडाच्या झाडाखाली यांनी मला यांची स्टोरी सांगितली. मला एवढं रडू आलं की नाही, आमच्या दोघांचे खाली झालेले टमरेलचे डब्बे पण भरून गेले बघा. आणि बबनराव खरंच सांगते बघा, प्रेम खरंच आंधळं असते बघा. मला ना यांची 100 एकर जमीन नाही दिसली, ह्यांचा गावाकडचा मोठा वाडा नाही दिसला, मला फक्त यांचं प्रेम दिसलं. म्हणूनच मी यांच्याशी लग्न केलं बघा. बरं वहिनी, जाता जाता नाव घ्या ना. घरातल्या तुळशीला घालते रोज सकाळी पाणी, घरातल्या तुळशीला घालते रोज सकाळी पाणी, डोनू माझा राजा आणि मी त्याची राणी. तोंडाला आणि डुंगणाला व्यासलेलं लावून आलात का पोट्यो, कमाल आहे. एवढं गोट्यांना खारीक बनवणाऱ्या थंडीमध्ये तुम्ही इथवर आलात, सलाम आहे, सलाम आहे तुमच्या कांडाला. लईच खाज आहे तुमच्यामध्ये बाबा, खरंच म्हणतो मी, एक नंबर. पण तुमच्या या उत्साहाला तात्या काय वाया जाऊ देणार नाही बघा. तात्याने तुमच्यासाठी थंडीवर एक खास कविता तयार केली आहे. कवितेचं शीर्षक आहे की थंडीच्या आल्या तारखा, गोट्या झाल्या खारका. आली आली थंडी, आली आली थंडी, सुकून गेला बोचा आणि गारठून गेली अंडी. सुकून गेला बोचा आणि गारठून गेली अंडी, सगळ्यांची हातभर फाडून जाणार आता ही बूटफाड थंडी. थंडीचं एक वैशिष्ट्य आहे बघा, थंडीचं एक वैशिष्ट्य आहे बघा, महिन्यातून एकदा आंघोळ करा आणि कधीमधी हागा. कारण पाण्याचं नाव जरी ऐकलं ना आता हातभर फाटते, पाण्याचं नाव जरी ऐकलं तर आता हातभर फाटते, आणि कमोडला बोट टेकलं की कोणीतरी शॉक दिल्यासारखं वाटते. अरे खरे नशिबान ते ज्यांनी थंडीतच लग्न उरकून घेतलं, आमच्यासारख्या सिंगल पोरांचं हे सीझन हातावरच बेतलं. थंडीच्या या कोपामुळं झाली या लगीन घाई, लग्नाचं नाव जरी ऐकलं तर खुश होतो आमचा छोटा भाई. आणि आता जी शेवटची पंक्ती आहे मी ती सिंगल पोरांच्या मायबापांना उद्देशून सांगतो बघा, नीट लक्ष देऊन ऐका बघा. उपकार करा त्यांच्यावर द्या लग्न लावून, उपकार करा त्यांच्यावर द्या लग्न लावून, 25 वर्ष झाले या बिचाऱ्यांना हाताच्या भरोशे राहून. 2-4 पोरीचे फोटो त्या पोऱ्याकडं सरकून द्या, 2-4 पोरीचे फोटो त्या पोऱ्याकडं सरकून द्या, पांघरूण थंडी नाही जाणार, आत्याचं लग्न चुरकून द्या. धन्यवाद.